नमस्ते. आपण काल म्हणजे ह्याच्या आधीचा जो चॅप्टर पाहिला आहे बालकांड, म्हणजे नारदाकडून श्रीरामचरित्र कथन केले आहे. आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत की म्हणजे श्रेष्ठ मुनींनी जो प्रश्न केला होता की हे मुनिवर, या जगात अत्यंत गुणी, वीर्यवान, धर्म जाणणारा कृतज्ञ कोण आहे, तर ते श्रीराम आहेत असं वर्णन केलं होतं. तर आपण त्याच्यानंतर आता पाहणार आहोत. महाराज दशरथांनी युवराज्याभिषेकाची तयारी जोरात सुरू केल्यावर त्यांची पत्नी कैकेयी भितरली. तिने तिला पूर्वी दिलेल्या वराची आठवण दशरथाला करून देऊन त्या वराप्रमाणे श्रीरामाला वनवास व भरताला राज्य मागून घेतले. मातेच्या आनंदासाठी पित्याच्या आज्ञेप्रमाणे वीर श्रीराम वनवासाला निघाले. लक्ष्मणाने बंधुप्रेमामुळे आणि पत्नी असल्यामुळे सीतेने वनवास पत्करला. दूरपर्यंत त्यांना सोडायला सर्वजण गेले. तिथून श्रीराम, लक्ष्मण, सीता वनात जाऊन राहायला लागले. तेथून ते चित्रकूट पर्वतावर गेले. तेथे एक झोपडी बांधून ते राहू लागले. कोणत्या पर्वतावर, तर चित्रकूट. पण इकडे अयोध्येत पिता पुत्र शोकाने व्याकुळ होऊन स्वर्गवासी झाला. तेथे भरत आला. तो मामाकडे गेला होता. त्याने राज्याचा स्वीकार न करता सरळ चित्रकूट पर्वताचा रस्ता धरला. तेथे गेल्यावर श्रीरामाला भक्तिभावाने अयोध्येला परत चालण्याची विनंती त्याने केली. पण पित्याच्या आज्ञेने आलेल्या श्रीरामाने परतायचे नाकारले व भरताला आग्रह करून परत पाठवले. मग श्रीरामाच्या चरणांना स्पर्श करून भरत अयोध्येकडे निघाला. पण जाताना त्याने श्रीरामांच्या चरणपादुका मागितल्या आणि अयोध्येला परतला. त्याने सिंहासनावर त्या चरणपादुका ठेवूनच नंदीग्रामामध्ये श्रीरामांच्या येण्याची वाट पाहत राज्य केले. चित्रकूट जवळच असल्याने लोकांच्या येण्याची संभाव्यता ओळखून श्रीरामांनी ते सोडले व दूर दंडकारण्यात जाऊन राहिले. दंडकारण्यात त्यांनी अनेक ऋषींचे दर्शन घेतले. त्यांच्या यज्ञात व्यत्यय आणणाऱ्या राक्षसांचा संहारही केला. दंडकारण्यातच शूर्पणखा नावाच्या राक्षसीला त्यांनी विरूप केले. तिच्या हस्तकडनं ठार मारले. यामध्ये अनेक राक्षस लंकाधिपती रावणाचे नातेवाईक होते. त्यामुळे तो क्रोधित झाला आणि मारीच नावाच्या राक्षसाच्या मदतीने त्याने श्रीरामाच्या पत्नी सीता जबरदस्तीने पळवली. जटायू नावाच्या गृध्रराजाने त्याच्या ह्या चोरट्या कृतीला विरोध केला. जटायू नावाचा जो पक्षी होता तो, पण त्या दुष्ट राक्षसापुढे त्याचा टिकाव लागला नाही. त्यामुळे श्रीराम लक्ष्मणाला सीतेचे अपहरण झाल्याचे कळले. ते दोघेही दुःखी झाले. राम विलाप करू लागले. सीतेचा शोध घेणे जरुरीचे होते. ते शोध घेत घेत दक्षिणेतील पंपा सरोवराजवळ गेले. पंपा सरोवराजवळ तेथे वानर हनुमान भेटला. त्याच्या सांगण्यावरून श्रीरामांनी त्याच्या मित्राकडे सुग्रीवाकडे जाऊन मित्रत्वाचे नाते जोडले. त्यालाही त्याच्या संकटातून मुक्त करण्यासाठी त्याचा वडील भाऊ वाली याला ठार मारले. अग्निसाक्षीने श्रीराम व सुग्रीवाची मैत्री झाली. सुग्रीव किष्किंधा नगरीचा राजा झाला. सुग्रीवाने सीतेचा शोध सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे त्याने आपले हजारो वानरवीर चारी दिशेला सीतेचा शोध घेण्यासाठी पाठवले. जटायूचा भाऊ संपातीमुळे सीतेला लंकेत ठेवली असल्याचे कळले. हनुमान 100 योजने असलेला समुद्र उल्लंघून सीतेपर्यंत जाऊन पोहोचला. श्रीरामांनी दिलेल्या अंगठीच्या खुणेमुळे सीता हनुमानाशी बोलली. तिचे दुःख त्याला समजले. तिच्या सुटकेच्या प्रयत्नांची तीव्र निकड हनुमानाने श्रीरामांना सांगितली. हनुमानाने लंकेत असताना लंका जाळली होती. त्यामुळे चिडलेला रावण काही कृती करण्यापूर्वी त्याला लंकेत जाऊन ठार मारण्याची आवश्यकताही हनुमानाने सांगितली. मग श्रीरामांच्या महान प्रतापामुळे समुद्राने घाबरून रस्ता दिला. अरे वा! तेथे वानरराज नलाने पूल बांधला. त्याला पुलावरून जाऊन लंकेवर स्वारी करून श्रीरामांनी रावणाचा वध केला. सीतेला सोडवले, पण तिची अग्निपरीक्षा करून तिला स्वीकारले. मग पुष्पक विमानात बसून ते अयोध्येकडे गेले. नंदीग्रामी जाऊन जटा विसर्जित करून श्रीराम सीता राज्यावर बसले. त्यांनी राज्याभिषेक केला. त्यांनी 11,000 वर्षे राज्य केले. असे हे पुण्यमय श्रीरामचरित्र वाचावे. त्यामुळे पापनाश होतो, आयुष्य वाढते, प्रतिष्ठा मिळते. किती छान लिहिलेले याच्यात.